भगवान शिवजीला माता पार्वती जी अति नम्रते न म्हणाल्या, प्रभु जी हाँ बोलो, मुझे गत जन्म की याद है। पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरे साथ राम कथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आई थी। अगस्त्य की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, कथा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना, दोबारा जन्म मिला। हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया। सद्भाग्य जन्म में पति मिले, एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया। लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से। पहले जन्म में आपके साथ वाद करती थी, अब संवाद। शब्द जवळ जवळचे आहे। वाद वेगळा, संवाद वेगळा। अनेकात होतो त्याला वाद म्हणतात, दोघात चालतो त्याला संवाद म्हणतात। एका वेळी सगळे बोलतात तो वाद आहे, एकाच संपलं म्हणजे दुसरं बोलतं याचं नाव संवाद आहे। आमच्या वारकरी मंडळीला रूप पाहता लोचनी पाठ आहे, पण हा रूप पाहता लोचनी अभंग माऊलीचा बुद्धिरूपी मैत्रिणी सोबत संवाद आहे। साजणी, साजणी हा शब्द शृंगार रसातला आहे बाबा डोंगरेजी, पण नवरस भरवी सागरू, सगळ्या रसाचा स्वीकार करणारी माऊली आहे। नाही तर तो तिथं शब्द जास्त चालतो। ऐक साजना, तोही म्हणतो ऐक साजनी, रात्रभर चालतो शृंगार रसात। पण माऊलीने त्याही शब्दाचा स्वीकार केला कितीतरी ठिकाणी। जागृते पुसे साजनी, कवन बोधिले अंगणी। साजणी, साजणीचा अर्थ मैत्रीण होते। मग काय म्हणतील ज्ञानेश्वर महाराजाला मैत्रीण? हा, हाडामासाची देहाची नाही, बुद्धीला मैत्रीण म्हटलंय। आणि त्या बुद्धिरूपी साजणी सोबत संत ज्ञानेश्वर महाराजचा हा संवाद, याचं नाव आहे रूप पाहता लोचनी। सुख झाले व साजणी। आता इथे काही सुशिक्षित मंडळी आहे, त्याला व्याकरणात अन्वयार्थ म्हणतात। अन्वयार्थ म्हणजे वर्ष पहिले निकम बाबा, हा बात जमलं। पद्यातलं गद्यात करणे, त्याच्यातच वाक्य तयार करणे। आता मजा पहा, खरे कसला वाढ रे रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजणी, हे पद्य आहे। पण वाक्य करताना संबोधन आधी घ्यायचं, क्रियापद नंतर लावायचं शेवटी। आता झाले हे क्रियापद आहे, ज्याच्यामुळे वाक्याला पूर्णता येते आणि क्रिया कोणत्या काळी चालू आहे हे सिद्ध होते, त्याचं नाव क्रियापद। म्हणून झाले क्रियापद आहे, साजणी संबोधन आहे। वाक्य कसं करणार? रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजणी झालं। हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले, बाहेरचा शब्द आणायचा नाही, यातलाही कमी करायचा नाही, झालं वाक्य तयार। आता सगळ्या वारकरी मंडळीला हा अभंग पाठ आहे, पण संवाद आहे यासाठी आपली वेळ घेतो मी। हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले। साजणी म्हणाले कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? मग खालची लाईन वाचायची, तो हा विठ्ठल बरवा। आता कळलं ना अभंग? बस, नाही तर जन्म गेला ना आमचा अभंग चालीवर म्हणता म्हणता। पण हा संवाद, हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले। साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? तो हा विठ्ठल बरवा। तो हा म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा, ही शब्दाची मजा आहे। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। यावरून समजायचं की संवाद, तसं वाद आणि संवाद अनेकात होतो तो वाद आहे, दोघांमध्ये चालतो तो संवाद आहे। म्हणून महाभारतामध्ये कौरव पांडवांचं बोलणं हा वाद,
कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद. म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या अध्यायाच्या शेवटी तुम्हाला ते शब्द श्रीकृष्णार्जुन संवादे कौरव पांडव वादे. आणि विनाकारण काही निष्पन्नही असू शकत नाही, विनाकारण चालतो त्याला वाद म्हणतात. 2 महिला रेल्वेत भांडत होत्या, तर सगळ्या महिला नागपूरकरच्या आहे बरे का. 9 तारखेपर्यंत एकही माऊली इकडची नाही, ह्या सगळ्या सज्जन माऊल्या आहे. इकडच्या गोष्टी सांगतो. रेल्वेत खिडकीवरून भांडण, बंद कर खिडकी, खिडकी बंद कर. का? गाठ सहन होत नाही मला उकाडा नाही सहन होत. खिडकी बंद कर म्हणजे नाही करणार. तुझीच गाडी आहे का? तुझ्या बापाची. मी फुकट बसली का? मी फुकट. भगवान बुवा 3 स्टेशन वाद. प्रवासी वैतागले. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबल्यानंतर भरा प्रवासी साहेब दोघीनं डोकं उठवलं. पोलीस आला. का भांडता मावशी? उकाडा सहन होत नाही, खिडकी उघडते. साहेब तुमचं काय म्हणणं आहे? गाठ नाही सहन होत, लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता, त्यानं पोलीस घेतला बाजूला. इकडे साहेब काय विनाकारण डोकेदुखी तास झाला. म्हणजे तुम्ही खिडकी बघा साहेब, आणि पोलीस खिडकीजवळ आला, काचच नाही. अरे उघडी ठेवली काय बंद ठेवली काय फरक पडत होत? याला म्हणतात वाद विनाकारण. इथे पार्वती मातेचा शब्द आहे, पहिले जन्म में वाद करती थी भगवान, अब संवाद. पहले सवाल करती थी परीक्षा वृत्ती से, अब जिज्ञासा. हे मजा शब्दाची पहा. पार्वती माता म्हणाल्या पहिल्या जन्मात मी तुम्हाला प्रश्न विचारत परीक्षा वृत्तीनं, आता जिज्ञासा वृत्ती. तुम्ही पहा, गुरुजी आपण शिकवलेला विषय विद्यार्थ्याला किती कळला हे कळण्यासाठी प्रश्न विचारतात. ही गुरुजीची परीक्षा वृत्ती आहे. पण काही समजलं आणि काही समजत नाही तेव्हा विद्यार्थी वर्गात उभं राहून गुरुजीला प्रश्न विचारतो, ही जिज्ञासा वृत्ती. माता पार्वती म्हणाल्या पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है. उस राजकुमार की बचपन की कथा, यज्ञ संस्कार की, वनगमन की, सीता हरण की, जटायु मरण की, दशरथ की, सेतु बंधन की, रावण वध की, राज तिलक की कथा को आपको अनोखा लगे तो भगवान सोदाम कैसे गए वो भी कहो, भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो, पूछने में गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया. बस धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी, पूछो रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. एक गंगा भगीरथाच्या द्वारा पृथ्वी तलावर आली पार्वते, दुसरी राम कथा रूपी गंगा तुझ्या निमित्तानं येत आहे. पूछो रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. जी कथा शंकरजी पार्वती आईला, तीच कथा याज्ञवल्के भारद्वाजजीला. भारद्वाजजी कथा श्रवणात तल्लीन झाले. भगवान बाबा एवढे तल्लीन एवढे सर्वांगाचे कान करून कथा ऐकत होते. आणि कथा कशी ऐकावी याचं सूत्र आहे. काही काही माणसं घाई कथेला येतात. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं, लागलं सर का नाही, बसत कथेला आणि झटके घरच्या कुलपाला 5 वाजेपर्यंत. अरे जवळही नाही चित्तन काय मांडिले प्रेत, थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. परमार्थ हा चित्ता करताय, देहा करताही नाही ना आत्म्या करताही नाही. आत्म्याकरता परमार्थ का नाही? अरे तो अविनाशी तत्व, त्याच्यासाठी परमार्थ करण्याची गरज नाही. न जायते म्हणे तेव्हा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूया अजनित्य शाश्वतोयम पुराणो हन्यते हन्यमाने शरीरे वासांची जीर्णाने यथा विहाय नवानी गृह्णाती नरो पराणी तथा शरीराने विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता. असं अविनाशी तत्व आत्मा, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. देह नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. मग परमार्थ देहा करता नाही, परमार्थ आत्म्या करता नाही, मग कोणा करता? चित्ता करता. ठिकठिकाणी हेच शब्द आहे. माझा देह तुझे पायी, माझा आत्मा तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, दरोनिया बाही भवहा तारी दातारा. बस जास्त करायची गरज नाही. जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर तो चला जाए बैकुंठ पलान पकडे कोय. यथा देहे तथा देवे हे भक्तीचं सूत्र आहे. जसं देहाचं करता
तेवढंच देवाचं करायचं, जास्त नाही. देहाचं पहा बरं, भगवान बाबा सकाळी उठल्यापासून देहाच्या सेवेला लागतोय माणूस. त्याला पहिल्यांदा प्रातर्विधीला घेऊन जायचं आणि मग आणल्यानंतर त्याला दाढी करायची देहाची, नंतर मग गरम पाण्यानं देह धुवून काढायचा आणि मग त्याला कांजीच्या कपड्यात सजवायचा, दुसऱ्याला सुगंध येऊन शेंट लावायचा, कांदे पोहे खाऊ घालायचे, पीठ, दुपारचं जेवण, पुन्हा 3 वाजताचा चहा, रात्रीचं जेवण, गरम बिछाण्यात झोपवायचा. चुकून जर कीर्तनाला आलं कोणी बुक्का लावायला आलं तर तयारी ठेवायची, रुमाल काढून. बुक्का नाकावर पडला की लगेच पुसून काढायचा. एवढं देहाला जपतन पांडुरंगाच्या देवळात गेल्यावर मूर्तीवर 2 फुटाहून बुक्का फेकतं. त्याच्या डोळ्यात जाओ, विठोबाच्या कानात जाओ. लेका तुझ्या देहाचं तितकंच देवाचं. यथा देहे तथा देवे. म्हणून जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय, तो चला जाय बैकुंठ पला न पकडे कोय. परमार्थ हा चित्ता करता. आणि चित्त म्हणजे काही पदार्थ आहे का? बटाटा वडा का कांद्याची भजी? चित्त अंतकरण वृत्तीच्या 4 विभागातला एक विभाग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वर्षे दुसरे. हे आमची भाषा कळतं. हे आमचे गुरुबंधू पुढे बसलेले, तुम्ही काही लक्ष देऊ नका आमच्याकडे. हे काय चाललंय ते तिघाला कळलं. वर्ष दुसरे म्हटलं की आलं. यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्य कुल्यात्मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोणाद्याकारं भवति तथा तैजसमन्तकरणं चक्षुरादिद्वारा निर्गत्य घटादि विषय प्रदर्शनं गत्वा घटादि विषयाकारेण परिणमते स एव परिणामो वृत्तिरिति उच्यते. याला वृत्ती म्हटल्या जातं. कशाला? मी आता बडबड केली डोंगरे बाबा त्याला. संस्कृत मधला दृष्टांत आहे, वेदांत परिभाषेतला, पण जुना आहे तरी सांगतोच. माणसंही जुनीच बसलेली आहे इथं. आता काही अडचण नाही सांगायला. आपला सरळ आहे. ज्याप्रमाणे विहिरीचं पाणी मोठेच्या रहाटाच्या द्वारे बाहेर येऊन थारोळ्यात पडलं की पाटाच्या द्वारा वाहत जाऊन वाफ्याच्या आकाराचं होतं. यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्य कुल्यात्मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोणाद्याकारं भवति. वाफा गोल तर पाणी गोल, वाफा चौकोनी तर पाणी चौकोनी. एवढा सोपा दृष्टांत आहे. विहिरीचं पाणी पूर्वीचा काळ मोठेच्या आणि रहाटाच्या. पूर्वी मोठा होत्या भगवान बाबा, तुम्ही पाहिली का? भाग्यवान आहे तुम्ही. आता प्रदर्शनमध्ये ठेवावं लागते मोठ. कविता सुद्धा होती मोठेची शाळेमध्ये. मोठ सुटली मोकळे बैल झाले, गडी सारे एकत्र जमुनी आले, बसुनी पाटाच्या वाहत्या कडेला, सोडू आता लागले न्याहरीला. मोठेची कविता पुरी होती. काहीला आठवत असेल. मोठ हे आता नाही, भगवान बाबा आता नाही. 6 पावली 6.5 पावली, जांभळाची नांब्याची सावली धावेवर, नाडा समदूर कणा थारोळ पाट वाफा. तो दृष्टांत आहे. आणि मग थारोळ्याच्या जवळ उजव्या हाताना नाडा धरायचा आणि डावा पाय नाड्यावर दाबायचा. पहिला झटका मारला की मोठ सरळ होते. अरे का? दुसरा झटका मारला की मोठ बुडते. आणि मोठ बुडाली ते बैला अभ्यासू असतात. बरोबर मालकाचा शब्द, भरली बाळा रे, कान टऊ करतात बैल. इशारा. आता भूतकाळ आठवला सर्वांना. आणि चल माझ्या राजा, कुई 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 चाक वाजतं, बदा बदा पाणी थारोळ्यात पडलं. सार्वभौम राजाला लाजविले एवढा आनंद कास्तकाराला व्हायचा. का? मेहनतीचं पाणी आहे. आता बटन दाबून घरी येतं, अर्ध उसात अर्ध वड्यात. काही किंमत कळत नाही. ते किंमत कळची पाण्याची, मेहनतीचं पाणी. आणि दिवसभर त्याचं मोठंवर गाणं असायचं. भगवान बाबा तुम्ही ऐकलं असेल. फक्त हे कंजूस आहे भगवान बाबा, सांगत नाही, ऐकलेलं सांगत नाही. एका तालात एका स्वरात, एका तालात एका स्वरात, एका घुंगरात घुंगरू बोले, जोडी बैलाची मोठला झोपत चाले बैला रे. कामापुरतं ते जुन्या लोकांना सांगतोय. ते विसरले ना जुना काळ. बस दिवसभर बरं. त्याची बायकोही पाणी भरताना वाफ्यात गाणं म्हणायची. माझा राया गाई मोठेवर गाणी,
वाहे तालावर झुळ झुळ दोघांचं दिवसभर थकत नव्हते, बैलही थकत होते आणि तेही थकत नव्हते. हे पूर्वी मी का सांगतो हे दृष्टांत वृत्ती करता हा दिला. विहिरीचं पाणी मोठेच्या द्वारे बाहेर आलं की थारोळ्यात पडतं, पाटाच्या द्वारा वाहत जाऊन वाफा गोल असेल तर पाणी गोल होतं, वाफा चौकोनी तर पाणी चौकोनी. तसं तथा तैज समंत कर्णमपि चक्षुरादी द्वारा निर्गत्ते घटादी विषया घटादी विषया कारेन परिणमते. हे अंतकरणातून निघते, डोळ्यातून बाहेर येते. बॉक्स बघायचा चौकोनी होते, खांब बघायचा लांबट होते, तबला बघायचा गोल होते. या परिणामाला वृत्ती म्हणतात. यथा तडाग उदकम छिद्रा निर्गत्ते कुल्यात मना केदारान प्रविश्य तद्वदेव चतुष्कोनात द्याकारम भवती तथा तैजस मंत कर्णमपि चक्षुरादी द्वारा निर्गत्ते घटादी विषया कारेण परिणमते स एव परिणामो वृत्तीरिति उच्यते. याला म्हणतात वृत्ती. मग त्याचे 4 विभाग: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. संकल्प विकल्प चालतात का नाही त्याचं नाव मन आहे. संकल्प म्हणजे उद्यापासून 10 मिनिट तरी देवाचं नाव घेणार, याचं नाव संकल्प. विकल्प, आज कथा संपल्यावर कोणाच्या तरी नवीन चपला नेणार, या ड्युटीवर मन आहे बरं का. विकल्प आणि संकल्प. संकल्प विकल्पात्मकम मनः. निश्चय करणारी बुद्धी आहे, अभिमान धारण करतो तो अहंकार, आणि चिंतन चालतं त्याचं नाव चित्त आहे. आणि परमार्थ हा चित्ता करता. एवढं का सांगावं लागलं भगवान बाबा? अरे आता बोर घेतल्यानं विहीर गेली, मोठ टाकल्यानं ते मोटर टाकल्यानं मोठ गेली, अंडरग्राऊंड पाईपलाईन केल्यामुळे थारोळण पाठ गेला, ड्रीप सिंचन वाफाय गेला, आणि काय पटवून देता. म्हणून एवढं सांगावं लागलं, माझा राया गाई मोठे वर गाणी. तो दृष्टांत संस्कृत मध्ये पण मोठेच आहे. मग त्याचं नाव चित्त. म्हणून परमार्थ चित्ता करताय. सर्वांगाचे कान करून श्रवण करत होते भारद्वाजजी. एवढे तल्लीन झाले ऐकण्यात की वक्त्यालाच भीती वाटली. बाबाला मध्येच भारद्वाज म्हणावं तर अनवधान होईल, पण नाईलाज झाला आणि बरोबर 2:30 वाजता आवाज दिला. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. भारद्वाजजी पाहायला तयार नाही. भारद्वाजजी भारद्वाजजी आणि डोळे उघडले आणि पहिली विनंती केली, याज्ञवल्क्य महाराज 9 तारीख तक बीच में भारद्वाज मत कहो, कथा सुनाते जाओ. आपके कथा तपे हुए जीवों को शांति का छिड़काव देने वाली, बस कथा सुनाते जाओ बाबा. मी त्याकरता सावध नाही केलं तुम्हाला भारद्वाजजी. मग काल तुम्ही विचारलं रामकथेच्या बाबतीत, मी बदल्यात सांगितली शिव कथा. याबाबत तुमचा गैरसमज तर झाला नाही ना, म्हणून सावध करतो. सच कहूं महाराज, मुझे शिव कथा भी बहुत प्यारी लग रही. बस सोम्या कोण आहे तिकडे? अच्छा, शिव कथा. अब पता लगाए बाबा, आप राम कथा के यथार्थ अधिकारी श्रोता. ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो राम कथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे. म्हणून वक्त्यानं राम कथेच्या आधी श्रोत्याला शिव कथा सांगून त्याची घेतलेली ही परीक्षा. प्रथमई मैं कही शिव चरित पूजा मर्म कुमार. सुच सेवक तुम राम के रहित समस्त विकार. सियावर रामचंद्र की जय.
बस तीच कथा बरं का भगवान बाबा. शंकरजी पार्वतीला सांगतायत, इथून दिसेल कैलास पर्वत, विशाल वटवृक्ष, वटवृक्षाच्या छायेत सिंहासनावर शिवजी बसलेले, श्रोत्याच्या रूपात माय पार्वती. कथा प्रारंभ करायची असल्यामुळे शंकरजींनी स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करून प्रणाम करते. मंगल भवन अमंगल हारी द्रव चरत अजिर बिहारी. मंगल का धाम, अमंगल का हरण करने वाला और दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला उस बाल रूप राम को मेरा प्रणाम. वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व देवी. निर्गुण निराकार का मतलब क्या होता है प्रभु? और जो पैर बिगर चलता, आग बिगर देखता, मुंह बिगर बात करता है, कान बिगर सुनता है, बिनु पद चले ही, सुनई बिनु काना, कर बिनु कर्म, करे बिनु नाना, आनंद रही सकसोभोगी, बिनु बाणी बकता बड जोगी. मजा आता. एक मजा सांगतो डोंगरेजी, शब्दाची मजा पहा. सरळ अर्थ वेगळा आणि मार्मिक अर्थ वेगळा. शंकरजी पार्वतीला म्हणतात बिनु पद चलही. बिनु पद चलही म्हणजे पायाशिवाय चालतो, पण बिनु पद चलही त्याचं पदाशिवाय चालतं. हा त्यातला मार्मिक अर्थ आहे. पायाशिवाय चालतो हा सरळ अर्थ झाला, पण बिनु पद चलही त्याचं पदाशिवाय चालतं. म्हणून त्याच्याकडे पद कोणतंच नाही. म्हणून आजी माझी शब्दाचा प्रयोग या क्षेत्रात नाही. किती चांगला कारभार करा तरी माझी लागला. माझे राष्ट्रपती, माझे पंतप्रधान, माझे मुख्यमंत्री, माझे आमदार, माझे ग्रामपंचायत सदस्य, असं वाचलं कुठं? माझे रामेश्वर भगवान, माझे ज्ञानेश्वर महाराज, माझे तुकाराम बाबा, माझी पांडुरंग. का बिनु पद चलय, पदाशिवाय चाललं म्हणून आजी माझीची भानगड नाही. आणि माझीला हिंदीमध्ये भूत म्हणतात हे लक्षात ठेवा. माझीचं भाषांतर काय हिंदीमध्ये? भूतपूर्व. भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहां 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है. यहां 3 घंटे में भूत भागता है. पड़े भूत बाधा बेनते थे. बिनु पद चलही, सुनही बिनु काना. जो कानाशिवाय ऐकतो, शंखाचा आवाज ऐकतो, नवल नाही. चिट्टी के पैरों में घुंघरू बजता है, ओ ही अल्लाह सुनता है. मजा पहा. मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा,
आणि त्या पायातलं घुंगरू केवढं आणि त्या घुंगराचा आवाज केवढा. चिट्टी के पैरों में घुंगरू बजत है वही अल्लाह सुनता है सुनही बिनु काना. करबिनु कर्म करई बिनी नाना. करबिनु कर्म करईचा अर्थ आहे हाताशिवाय काम करतो. कर म्हणजे हात. पण दुसरा मार्मी करताय कर म्हणजे टॅक्स. टॅक्स न घेता काम करतो त्याला म्हणतात भगवान. बरं का भगवान बाबा. अरे त्यानं पाडलेलं पावसाचं पाणी तळ्यात साचलं, नळ्याच्या द्वारा आमच्या घरी आलं. दुसरेच खाकी कपडे घालून कर वसुलीला गावात येतात. पण पाऊस पाडणारा भगवान कधी 72च्या दुष्काळात मौजपुरीला कर वसुलीला आला नाही का. करबिनु कर्म करही. हे मजेदार अर्थ आहे. सरळताय हाताशिवाय काम करतो पण मार्मी करताय कर न घेता काम करतो. पार्वती माता मध्येच बोलल्या. हे बघा मग हे असं निर्गुण निराकार तत्व जर ब्रह्म आहे तर ते सगळीकडे भरून उरलेलंच आहे ना. हा मग राम ब्रह्मचिन्मया विनाशी सर्व रहित सब उरपुरबासी नाथ धरे के नरतन हेतू मोही समजावई कहू वृष केतू. हे सगळे ब्रह्म सगळीकडे भरून उरले. त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरजच काय. म्हणजे मी असं विचारते तुम्हाला की निराकार को फिर नराकार क्यों होना पडता. हा त्याची दोन कारण आहे पार्वते. पहिलं कारण आहे साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. साधक बाधक व्यवहारासाठी समान सत्ता पाहिजे. एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय असली की ती तयारीनं झोपतं. उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी फुलपात्र झाकलं त्याच्यावर झोपला. कॉटवर स्वप्न पडलं. स्वप्नात लागली तहान आणि अख्खा जालना जिल्हा फिरत होता. पाणीबाजा मरतो पाणी लांब आहे का रे. उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी मग का फिरतं जिल्हाभर. याचं नाव सत्ताभेद आहे. तहान आहे स्वप्नातली, पाणी आहे जागृतीतलं. याची तहान केव्हा जाईल. हे स्वप्नातच मौजपुरीत आलं पाहिजे. त्याला स्वप्नात एक वॉटर बॅगवाला भेटलं पाहिजे. त्यानं याला पाणी पाजलं पाहिजे. मग एक गटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली, पाणी स्वप्नातलं. ते माऊलीचा दृष्टांत आहे ना. स्वप्नीचे या घाया. स्वप्नात ओरडतंय ते. चाकूचे वार झाले, रक्तबंबाळ झालो, वाचवा मला, वाचवा मला, वाचवा. ज्ञानोबा आहे काय हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्यायचं. माऊली म्हणले पेशंट कुठला आहे. स्वप्नातलं. दवाखान्यात नेऊ नका. दुरुस्त कसं होईल. एक थोबाडीत ठेवून द्या. जाग झालं की बिना औषधान. स्वप्नीची या गाया वखदचे वची धनंजया. मग तहान जर स्वप्नातली असेल तर पाणी स्वप्नातलं. तहान जर जागृतीतली असेल तर पाणी उशाकडचं. तसं पार्वते रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत आहे आणि माझा भगवान पारमार्थिक सत्तेत आहे. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं. म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण. दुसरं महत्वाचं कारण आहे पार्वते. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते. जब जब